नाशिकमधल्या कुंभमेळ्याच्या कामांची नगरसेवकांना माहिती व्हावी यासाठी नाशिकमध्ये काल कुंभ प्राधिकरणच्या वतीनं एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं। या बैठकीला नगरसेवकांना देखील आमंत्रित करण्यात आलं। मात्र कुंभमेळा आयुक्तांसह अधिकाऱ्यांनीच या बैठकीकडे पाठ फिरवली आणि त्यामुळे नाराज नगरसेवक या बैठकीतून निघून गेले। भाजपचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केलेली आहे। आपल्यासोबत स्वतः सुनील केदार आहे। अशा पद्धतीनं प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांकडेच दुर्लक्ष करणं हा किती मोठा हलगर्जीपणा वाटतोय तुम्हाला? काल कुंभमेळ्या संदर्भातलं प्रेझेंटेशन नगरसेवकांना द्यायचं म्हणून 5:30 वाजता हिरावाडी येथील भोरे नाट्यगृहामध्ये त्यांनी प्रेझेंटेशनची बैठक आयोजित केलेली होती। परंतु त्या बैठकीकडे 1 तास होऊन गेला तरी कोणीच उलट आलं नाही आणि नगरसेवकांनी मला फोन केले। मी मुंबईला पक्षाच्या बैठकीकरता गेलेलो होतो, त्यामुळे मी शेखर सिंग जे कुंभमेळा आयुक्त आहे त्यांना पण फोन केला, त्यांनी पण फोन उचलला नाही। यापूर्वी काही विषयांवर मी त्यांना फोन केले किंवा मेसेज टाकले होते, परंतु त्यांनी काही त्याची दखल घेतली नव्हती। त्यामुळे मी त्याबाबतची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली। जर नगरसेवकांना कुंभमेळ्याचं प्रेझेंटेशन देण्याकरता जर आपण बोलवत असू आणि काय काम चालू आहे ते जर सांगत असू आणि हेच जर तिथं हजर नसतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे, असं व्हायला नको। पण या संदर्भातल्या तक्रारी अनेकदा नाशिककरांकडून सुद्धा केल्या गेल्या। सभागृहात ज्यावेळेला विशेष महासभा आयोजित करण्यात आली त्यावेळेला सुद्धा याच तक्रारी होत्या की कुंभमेळा प्राधिकरण किंवा अधिकारी नगरसेवकांना सुद्धा विश्वासात घेत नाहीयेत। कसं होणार सिंहस्थाचं काम? यापूर्वी नगरसेवकांची गटनेता पक्षाच्या बैठकीमध्ये सुद्धा नगरसेवकांनी ती मागणी केली होती। त्याप्रमाणे महापौरांना मी सांगितलं होतं की महासभेला कुंभमेळ्याचे जे अधिकारी असतील किंवा आयुक्त शेखर सिंग असतील यांना पण आमंत्रित करा। परंतु काही कारण दाखवून ते आलेले नसतील, परंतु हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांनी ही जबाबदारी टाळली नाही पाहिजे। जर इतका मोठा निधी कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकला येतोय आणि त्याबाबत जर ती जबाबदारी स्वतंत्र आयुक्त म्हणून कुंभमेळा आयुक्त म्हणून शेखर सिंगांकडे असेल तर शेखर सिंगांनी जबाबदारीनं वागायला पाहिजे असं मला वाटतंय। त्यांनी जनतेत गेलं पाहिजे, जनतेचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। नाशिकमध्ये जे बाहेरचे रस्ते म्हणजे आउटर रस्ते, समजा मखमालाबाद आहे, मोरवाडी आहे, सातपूरचा भाग आहे, आडगावचा भाग आहे, या भागातील रस्ते पाहून आपल्याला गर्दी जर डायव्हर्ट करायची असेल, कुंभमेळ्यावर नियंत्रण करायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे, हे जनतेचं म्हणणं काय आहे, नगरसेवकांचं म्हणणं काय आहे, आमदारांचं म्हणणं काय आहे, ऐकून घेतलं पाहिजे। आमदारांनी सुद्धा माझ्याकडे नाराजी व्यक्त केली की ज्या वेळेस बैठका होतात, ज्यावेळेस काही मिटिंगा होतात किंवा काही निर्णय होतात त्यावेळेस आमदारांना सुद्धा बोलवलं जात नाही, अशी त्यांनी नाराजी व्यक्त केली। ती सुद्धा मी सांगितली। मुख्यमंत्री पुढच्या 2 दिवसांनंतर नाशिकमध्ये कार्यक्रमासाठी येत आहेत। ही तक्रार जी आहे ती मुख्यमंत्र्यांना थेट तुम्ही करणार आहात का, त्यांच्याशी बोलणार आहात का या विषयावर? मुख्यमंत्र्यांना यापूर्वी मी सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्याची मला माहिती मिळाली। परंतु आता परवा सुद्धा मुख्यमंत्री येतील, त्यांना मी त्याची कल्पना देईल की तुम्ही अधिकाऱ्यांना सूचना द्या की नगरसेवक असतील, आमदार असतील, हे जे काही सूचना करत असतील किंवा काही बैठका असतील तर महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या सूचना ऐकल्या पाहिजे आणि त्या बैठकांनाही त्यांना बोलवलं पाहिजे। तुम्ही स्वतः म्हणालात की 3 सिंहस्थ कुंभमेळ्यांमध्ये तुम्ही स्वतः स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे। अशा वेळेला जर समन्वय वेगवेगळ्या एजन्सीजमध्ये नसेल, अधिकाऱ्यांमध्ये नसेल तर किती कठीण वाटतंय येणाऱ्या दिवसांमधलं काम? समन्वयाचा थोडाफार अभाव आहे हे मान्यच केलं पाहिजे। मी 3 कुंभमेळ्यामध्ये स्वयंसेवक म्हणून काम केलेलं आहे आणि जे नाशिककर करू शकतील ते 3 वर्षाकरता आलेल्या अधिकाऱ्यांना ह्या इतिहास भूगोल नाशिकचा काय माहिती। त्यामुळे त्यांनी नाशिककरांच्या सूचना घेतल्या पाहिजे, नगरसेवकांच्या सूचना घेतल्या पाहिजे, आमदारांच्याही सूचना घेतल्या पाहिजे आणि मला वाटतं त्याप्रमाणे काम केलं तर येणारा कुंभमेळा यशस्वी होईल। यापूर्वी कुंभमेळे झाले त्यावेळेस काही कुंभमेळा प्राधिकरण नव्हतं किंवा कुंभमेळ्याकरता स्वतंत्र आयुक्त नव्हते, परंतु गर्दी वाढेल असं लक्षात घेता शासनाने किंवा मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतंत्र आयुक्त नेमलेला आहे आणि स्वतंत्र आयुक्त कुंभमेळ्याकरता नेमूनही जर अशा पद्धतीचं होत असेल तर मला वाटतं ते बरोबर नाही। खूप खूप धन्यवाद। नाशिककर कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी जे योगदान देऊ शकतील, जे काम करू शकतील ते कदाचित अधिकारी सुद्धा करू शकणार नाहीत। जर कुंभमेळा यशस्वीपणे पार पाडायचा असेल तर नाशिकच्या प्रत्येक स्टेक होल्डरला, ते नागरिक असोत, ते नगरसेवक असोत, ते पदाधिकारी असोत, यांना विश्वासात घेऊनच प्राधिकरणांनी काम करायला पाहिजे
अर्थात असं होत नाहीये आणि म्हणूनच भाजपचे शहराध्यक्ष यांनी आता थेट या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. मुख्यमंत्री आता या सगळ्या तक्रारींच्या संदर्भात नेमकं काय करणार हे बघणं नाशिककरांसाठी औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेशसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.